So when we are shifting this block आफ्टर द समिंग पॉईंट, म्हणजे हा समिंग पॉईंट आपल्याला आधी घ्यायचा आहे अशा पद्धतीने, बरोबर. पण बघा इथे प्रॉब्लेम काय होतो. सपोज दिस एक्स ह्या कंडिशन मध्ये जर सपोज इथे झेड हा तुमचा समिंग पॉईंटचा इनपुट आहे, तर ह्या केसमध्ये आउटपुट वाय जे आहे त्याला इक्वेशन काय येईल, एक्स जी प्लस मायनस झेड. वायची इक्वेशन काय झाली, वायची इक्वेशन आहे एक्स इंटू जी, जी म्हणजे काय, गेन, ट्रान्सफर फंक्शन, एक्स इंटू जी प्लस मायनस, हा प्लस आहे हा मायनस आहे, सो प्लस मायनस झेड. सो दिस इज द इक्वेशन इन केस ऑफ दिस कॉन्फिगरेशन. when we shift this summing point before the block, अशा when we shift this summing point before the block, बघा आता ह्या केसमध्ये तुमचं ट्रान्सफर फंक्शन जे वाय आउटपुट आहे त्याची इक्वेशन काय झाली बघा, एक्स प्लस मायनस झेड, एक्स प्लस मायनस झेड ब्रॅकेट येईल आणि त्याला मल्टिप्लाइड बाय जी, आणि त्याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल, एक्स जी प्लस मायनस झेड जी. म्हणजे तुम्ही ही फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन जर कम्पेअर केली तर सेम आहेत का, रिप्लाय करा, तुम्हाला सेम आहे का त्या, नाही. म्हणजेच काय की हा ब्लॉक इकडे शिफ्ट केला तर इक्वेशन मध्ये बदल होतोय. पण ब्लॉक डायग्राम रिडक्शन रूलचा पहिला रूल असा आहे की आउटपुटमध्ये काहीच बदल झाला नाही पाहिजे. तुम्ही ब्लॉक डायग्राम मध्ये काही चेंजेस करा, ब्लॉक डायग्राम कशी रिड्यूस करा, तुमचा ब्लॉक डायग्रामचं आउटपुट हे चेंज व्हायला नको. ठीक आहे. मग अशा केसमध्ये काय करावं लागतं, इथे एक एक्स्ट्रा ब्लॉक ऍड करावा लागतो. या समिंग पॉइंटला एक एक्स्ट्रा ब्लॉक ऍड करावा लागतो ज्याचं ट्रान्सफर फंक्शन 1/g असेल, ज्याचं ट्रान्सफर फंक्शन असेल 1/g. ओके. मग बघा अशा केसमध्ये मी हे रिराईट करतो, हा, एक्स प्लस मायनस झेड मल्टिप्लाय बाय 1/g. बघा हा 1/g ह्या इक्वेशन मध्ये नाहीये पण इथे आला का, कारण की तो ब्लॉक मी आता इथे ऍड केलाय. समजतंय का, समजतंय हे 1/g कसा आला. इथून तुमचा समिंग पॉइंट इकडे शिफ्ट केला, पण त्याच्यामुळे आउटपुटच्या वाय इक्वेशनला अडचण येते, म्हणजे ती इक्वेशन चेंज होते. म्हणून काय केलं, इथे एक समिंग पॉइंट आधी शिफ्ट केल्यावर समिंग पॉइंटला एक ब्लॉक ऍड केला ज्याचं ट्रान्सफर फंक्शन आहे 1/g, या जीचा इनव्हर्स, त्याच्यामुळे इथे आला 1/g, आणि टोटल मल्टिप्लाइड बाय ह्याला आणि याची ऍडिशन केल्यानंतर मल्टिप्लाइड बाय जी आहे बाय डिफॉल्ट, बरोबर. सो याचं सिम्प्लिफिकेशन करा, जी ने मल्टिप्लाय करा, एक्स इंटू जी प्लस मायनस झेड 1/g इंटू जी, काय होईल, कॅन्सल. मग फायनली इक्वेशन काय मिळेल तुम्हाला, आली का आता ही इक्वेशन आणि ही इक्वेशन सेम आली का, कळतंय का मुलांनो. या दोन इक्वेशन आता काय झाल्या, सेम झाल्या. म्हणजेच काय की जेव्हा असं चेंज करण्याची वेळ येते, वेन समिंग पॉइंट इज टू बी शिफ्टेड बिफोर ब्लॉक, तर तो तुम्ही शिफ्ट करा असा, पण त्या समिंग पॉइंटला एक एक्स्ट्रा ब्लॉक लावायचा आहे 1/g चा. तो का लावायचा आहे, कारण की आपल्याला आउटपुटमध्ये चेंज व्हायला नको. ओके. मग ही एक ब्लॉक डायग्राम रिडक्शन रूल लक्षात ठेवायचा आहे 4 नंबरचा. नाव नेक्स्ट, रूल नंबर 5. रूल नंबर 5 इज शिफ्टिंग ऑफ समिंग पॉइंट. हा जो समिंग पॉइंट आहे तो तुम्हाला ब्लॉकच्या नंतर शिफ्ट करायचा असेल, अशी केस आली तर काय करायचं बघा. परत एक्स वाय झेड. आता आपल्याला हा जो समिंग पॉइंट आहे तो नंतर शिफ्ट करायचा आहे असा, बघा एक्स.
हा शिफ्ट समिंग पॉइंट काय केला आपण नंतर शिफ्ट केला असा. पण तेच झालं पाहिजे की आउटपुटमध्ये कुठलाही बदल व्हायला नको. मग इथे आउटपुटची इक्वेशन काय आहे? एक्स प्लस मायनस झेड, एक्स प्लस मायनस झेड मल्टिप्लाइड बाय जी, ही ह्या कंडिशन मधली आउटपुटची इक्वेशन. आणि हा ब्लॉक शिफ्ट केल्यावर इथे काय इक्वेशन मिळते? एक्स इंटू जी प्लस मायनस झेड. सारखे आहे का इक्वेशन? दोन्ही पण सारखे आहे का? बघा या दोन इक्वेशन बघा, ही पहिली इक्वेशन, ही दुसरी इक्वेशन. समिंग पॉइंट इकडून इकडे शिफ्ट केला तर आउटपुटमध्ये बदल व्हायला नको, पण तो होतोय. इक्वेशन ही चेंज होती. याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल? एक्स इंटू जी प्लस मायनस झेड इंटू जी. करेक्ट? म्हणजेच काय झालंय की ह्या दोन इक्वेशन सेम नाहीये. का सेम नाहीये? कारण की इथे एक्स इंटू जी आहे, इथे पण एक्स इंटू जी आहे, पण प्लस मायनस झेड इंटू जी आहे, जे की इथे नाहीये. म्हणून पहिल्या केसमध्ये जसं इथे एक नवीन ब्लॉक ऍड केला 1/g चा, सिमिलर केसमध्ये इथे पण तुम्हाला एक ब्लॉक ऍड करावा लागेल ज्याचं ट्रान्सफर फंक्शन असेल g. सो दिस इज द थर्ड केस. काय डाऊट आहे का याच्यात? आता शिफ्टिंग ऑफ समिंग पॉइंट आफ्टर द ब्लॉक, हा रूल आहे शिफ्टिंग ऑफ समिंग पॉइंट आफ्टर द ब्लॉक. बघा ना, इथे हे दोघांचे ऍडिशन होऊन त्याला जी ने मल्टिप्लाय होतंय. मग हा जर ब्लॉक इकडे पाठवला तर त्याला जी मल्टिप्लाय होतच नाहीये, म्हणून एक ब्लॉक टाकायचा आहे तिथे जिथे असेल तो जी. काय डाऊट आहे का मुलांनो? बाकीच्यांचं काय? भगवान, सूरज, आदित्य. ओके. नेक्स्ट रूल बघा, पुढचा रूल घ्या. या पॉइंटला काय म्हणतात? याला काय म्हणतात सांगा आता? याला जसं समिंग पॉइंट म्हणतात तसं याला काय म्हणतात? बघा इथे शिकलो ना रे. काय हा? बरोबर. तर हा आहे टेक ऑफ पॉइंट. बघा, शिफ्टिंग ऑफ टेक ऑफ पॉइंट बिफोर ब्लॉक. टेक ऑफ पॉइंट जर बिफोर ब्लॉक शिफ्ट केला, जसं इथे कसं केलं आपण, समिंग पॉइंट बिफोर शिफ्ट केला असा, तसंच इथे हा जो आहे टेक ऑफ पॉइंट, तो जर आधी शिफ्ट करायचा असेल तर काय करतात? हा पण झेड आहे. मग आता इथे झेडची इक्वेशन बघा. झेडची इक्वेशन काय आहे? एक्स इंटू जी. बघा, एक्स इंटू जी ही झेडची इक्वेशन झाली. वाय आणि झेड सेम आहे कारण की तो टेक ऑफ पॉइंट आहे. फ्रॅक्शन काढताय तुम्ही, फीडबॅक टाईप. तर झेड आणि वाय सेम येईल. झेड इज इक्वल टू एक्स इंटू जी. मग जर मी हा जो झेड आहे तो मी आधी शिफ्ट केला, जसं इथे दाखवलेलं आहे. बरोबर? तर आता ह्या केसमध्ये इक्वेशन काय झाली झेडची? फक्त एक्स. बरोबर? कारण की हाच एक्स येतो आणि इथे बाहेर टेक ऑफ होतोय. बरोबर? मग आता ज्यावेळेस तुम्ही हा टेक ऑफ पॉइंट आधी शिफ्ट करता ब्लॉकच्या, तर इथे परत एक एक्स्ट्रा ब्लॉक ऍड करावा लागणार आहे जी. जसं इथे समिंग पॉइंटला पण आपण ब्लॉक ऍड करतोय, बघा इथे समिंग पॉइंटला पण ब्लॉक ऍड करतोय, तसं इथे टेक ऑफ पॉइंटला पण ब्लॉक ऍड करतोय. सो आता ह्या केसमध्ये तुम्हाला मिळेल एक्स इंटू जी. सो वेन टेक ऑफ पॉइंट इज शिफ्टेड बिफोर द ब्लॉक, इन दॅट केस झेड म्हणजे टेक ऑफ पॉइंटलाच तुम्हाला एक एक्स्ट्रा ब्लॉक ऍड करावा लागतो ज्याचा ट्रान्सफर फंक्शन असेल जी. जे इथे असेल तेच, ज्याच्या आधी तुम्ही शिफ्ट करताय तोच इथे येणार. इथे पण तसंच झालं बघा. समिंग पॉइंट तुम्ही नंतर शिफ्ट केला कारण की ह्या दोघांना परत याने मल्टिप्लाय होणार होतं. मग हा जर पुढे गेला तर मल्टिप्लिकेशन होत नाहीये, म्हणून याला आपण अजून मल्टिप्लाय केला जीने. टेक ऑफ पॉइंट म्हणजे बघा उलट आहे. बघा कसं आहे बघा, इथे टेक ऑफ पॉइंट नंतर शिफ्ट केला तर जी ब्लॉक ऍड केला. इथे
सॉरी हा समिंग पॉइंट नंतर शिफ्ट केला तर जी ब्लॉक ऍड झाला. आणि इथे समिंग पॉइंट आधी हे बघा, इथे समिंग पॉइंट नंतर शिफ्ट केला, जी ऍड केला. इथे टेक ऑफ पॉइंट म्हणजे उलट, टेक ऑफ म्हणजे उलट, समिंगच्या उलट. टेक ऑफ पॉइंट शिफ्ट केला तर इथे झालंय जी ऍड केला. म्हणजे इथे पण जी ऍड केला, इथे पण जी ऍड केला, पण प्रोसेस उलटी झाली. इथे समिंग पॉइंट नंतर टाकला, इथे टेक ऑफ पॉइंट आधी टाकला. 7th रूल. 7th रूल. आता इथे टेक ऑफ पॉइंट आधीच आहे, इथे टेक ऑफ पॉइंट आधीच आहे. मग इथे टेक ऑफ पॉइंटची इक्वेशन काय झाली, झेड इज इक्वल टू एक्स. आणि शिफ्टिंग ऑफ टेक ऑफ पॉइंट आफ्टर द ब्लॉक. बरोबर, हा जो टेक ऑफ पॉइंट आधी होता तो आता आपण नंतर टाकलाय. बरोबर, तो नंतर टाकलाय. मग अशा केसमध्ये आता इथे बघा, इथे इक्वेशन होते एक्स इंटू जी, कारण की हा जी मल्टिप्लायला आला. मग आता सिंपल काय करावं लागेल, इथे एक एक्स्ट्रा ब्लॉक ऍड करावा लागेल ज्याचं ट्रान्सफर फंक्शन असेल 1/g. मग इक्वेशन काय होईल, एक्स इंटू जी मल्टिप्लाइड बाय 1/g. तर जी जी कॅन्सल, उरेल एक्स. बरोबर. इथे समिंग पॉइंटला बघा काय केलं आपण, समिंग पॉइंट आधी घेतला तर इथे 1/g ऍड झाला. इथे टेक ऑफ पॉइंट नंतर टाकला तर 1/g ऍड झाला. म्हणजे उलट आहे. टेक ऑफ पॉइंट आणि समिंग पॉइंट एकमेकांच्या उलट काम करतं. बरोबर. तर तुम्हाला लक्षात असं ठेवायचंय की फक्त समिंग पॉइंट दोन्ही केसमध्ये लक्षात ठेवा. म्हणजे बघा, ह्या केसमध्ये काय होतंय, समिंग पॉइंट आधी घेतला तिथे 1/g आला. बघा मी सांगितलं काय, समिंग पॉइंट आधी घेतला ब्लॉकच्या, तिथे 1/g आला. तेच समिंग पॉइंट जर नंतर घेतला, ही केस समिंग पॉइंट जर नंतर घेतला तर तिथे फक्त जी आला. बरोबर. तर असं उलट्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. असं उलट केलं तर तुम्हाला लक्षात राहील. ते समिंग पॉइंट आधी घेतला तर 1/g, समिंग पॉइंट नंतर टाकला तर जी. आणि तेच बघा, समिंग पॉइंटच्या ऐवजी जर इथे टेक ऑफ पॉइंट असला तर टेक ऑफ पॉइंट आधी आला तर इथे जसं समिंग पॉइंटला 1/g आहे, तर टेक ऑफ पॉइंट जर आधी घेतला तर इथे काय मिळेल, जी. उलट. आणि त्याच्याच उलट टेक ऑफ पॉइंट नंतर घेतला तर जसं इथे जी आहे तर इथे येणार 1/g. हे लक्षात ठेवायला सोपं आहे. कुठलं तरी एकच लक्षात ठेवा, चारही लक्षात राहतील तुमच्या. एक लक्षात ठेवा, चारही पण लक्षात राहतील तुम्हाला. ठीक आहे. काही डाऊट याच्यात, समिंग पॉइंट आणि टेक ऑफ पॉइंट शिफ्ट करायचं काही डाऊट आहे, काय काय रूल लावतात त्याला, बोला मुलांनो. काय डाऊट आहे का, समिंग पॉइंट टेक ऑफ पॉइंट शिफ्टिंग रूल. ओके. आता बघा पुढचा 8th रूल. 8th रूल. If two summing points are in series like this, असे दोन समिंग पॉइंट आहे, किंवा जर असे दोन टेक ऑफ पॉइंट असतील. बघा हा एक रूल दोघांना कॉमन आहे, समिंग पॉइंट आणि टेक ऑफ पॉइंटला. जर दोन्ही पण शेजारी असतील असे, या वरच्या केसेसमध्ये काय होतं, ब्लॉक समिंग पॉइंट, ब्लॉक टेक ऑफ पॉइंट अशी शेजारी शेजारी होते. जर अशी केस असेल की समिंग पॉइंट आणि टेक ऑफ पॉइंट एकमेकांच्या शेजारी असेल, तर तुम्हाला हे जर इंटरचेंज करायचं असेल, तुम्हाला जर हे इंटरचेंज करायचं असेल, झेड इकडे गेला पाहिजे, जे इकडे आला, तर अशा केसमध्ये काय करतात बघा, आता इकडे आला जे, आता इकडे आला झेड, एक्स प्लस मायनस. किंवा जर तुमचा टेक ऑफ पॉइंट असेल, आता हा तुमचा होता झेड, हा जे होता ॲरो बघा, हा जे इकडेच आहे आणि झेड इकडेच आहे. तर अशा केसमध्ये जर तुम्ही क्लिअरली बघितलं तर
इक्वेशन मध्ये काहीच चेंज होत नाही. म्हणजे हा पहिले काढून हा नंतर काढला तरी वायला आउटपुट तेच येणार आहे. आणि ते इंटरचेंज केलं, जे पहिले घेतलं, जे इकडे नंतर होतं तो इकडे आधी आणला आणि झेड आधी होता तो नंतर केला, तरी पण दोन्ही केसमध्ये आउटपुटला काहीही फरक पडत नाही. तर कुठलाही नवीन ब्लॉक ऍड करायची गरज पडत नाही किंवा नवीन ब्लॉक काढण्याची गरज पडत नाही. डायरेक्टली तुम्ही विदाऊट एनी चेंज ब्लॉक डायग्राम मध्ये कुठलाही चेंज न करता डायरेक्टली तुम्ही स्वॅप करू शकता. म्हणजे समिंग पॉईंट पण स्वॅप करू शकता, टेक ऑफ पॉईंट पण स्वॅप करू शकता. ठीक आहे. तर अशा केसमध्ये ब्लॉक डायग्रामला काहीही चेंज होत नाही. जसं हे सगळे रूल्स पाहिले आधी, की सिरीज असेल तर काय करतात, पॅरल असेल तर काय करतात, फीडबॅक असेल तर काय करतात, शिफ्टिंग ऑफ समिंग पॉईंट, टेक ऑफ पॉईंट असेल तर काहीतरी चेंज होतो ब्लॉक डायग्राम मध्ये. इथे काहीही चेंज होत नाही. हा तुमचा 8वा रूल. आणि 9th आणि 10th रूल जे आहे ते जर समिंग पॉईंट आणि टेक ऑफ पॉईंट असतील तर ते एकमेकांमध्ये इंटरचेंज करायचे असेल तर एक्स प्लस मायनस आणि हा झाला तुमचा टेक ऑफ पॉइंट. जर हे दोन्ही इंटरचेंज करायचे असतील तर काय करतात बघा. इथे आला आता, हा झाला टेक ऑफ पॉइंट आणि हा झाला समिंग पॉइंट. म्हणजे हे पहिले होतं, नंतर टेक ऑफ होता, आता टेक ऑफ आधी आणला, बरोबर. तर बघा, इथे जर झेडची इक्वेशन पकडली तर झेडची इक्वेशन काय आहे, एक्स प्लस मायनस जे. एक्स प्लस मायनस जे ही झेडची इक्वेशन आहे. आणि इथे जर पाहिलं तर झेडची इक्वेशन काय झाली, फक्त एक्स. म्हणून इथे हा जे त्याच्यामध्ये परत ऍड करावा लागतो, असा प्लस मायनस. बघा, हा इथे ऍड केला. हा थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. जर हा इथून पहिले टाकायचा असेल तर, हा इथून इकडे आणायचा असेल आणि हा इकडे न्यायचा असेल, म्हणजे समिंग आणि टेक ऑफ हे इंटरचेंज करायचे असेल तर ही केस आहे. हा जो झेड आहे, हा झेड मध्ये जे ऍड करावा लागतो असा. ठीक आहे. आणि 10th रूल आहे, जर पहिले टेक ऑफ पॉइंट आहे आणि नंतर समिंग पॉइंट आहे. बघा, इथे पहिले टेक ऑफ समिंग होता, नंतर टेक ऑफ होता. आता इथे पहिले टेक ऑफ आहे, म्हणजे टेक ऑफ नंतर टाकायचं असेल आणि समिंग आधी टाकायचं असेल तर अशा केसमध्ये इथे पहिले समिंग आणि इथे नंतर टेक ऑफ, प्लस मायनस हा एक्स. जर असं करायचं असेल तर अशा केसमध्ये बघा, इथे एक्सची इक्वेशन काय आहे, सॉरी झेडची इक्वेशन काय, एक्स. आणि आता इथे झेडची इक्वेशन काय झाली, एक्स प्लस मायनस जे. तर अशा केसमध्ये पण इथे एक समिंग टाकावा लागतो, पण त्याची जी पोलॅरिटी होते ती रिव्हर्स होऊन जाते आता. म्हणजे इथे मायनस होतं ते प्लस होणार आणि प्लस होतं ते मायनस होणार. म्हणजे इथे मायनस प्लस जे ऍड होतो, म्हणजे जे ऍड होतो तो कॅन्सल होतो आणि पुढे झेडच मिळणार. क्लिअर दिसत नाही का? आता दिसतंय? आता दिसतंय का? बघा, वरती बघा काय केलंय. वरती इथे प्लस मायनस होतं, इथे पण प्लस मायनस घेतला. पण खालच्या केसमध्ये इथे प्लस होतं तर इथे मायनस आलंय, म्हणजे वरती प्लस होतं तर मायनस आलं, खाली मायनस होतं प्लस आलं. उलट करायचंय, उलट. असे टोटल 10 रूल्स आहे, बरोबर. हे असे 10 रूल्स आहे, याच्यावर आपल्याला ब्लॉक डायग्राम रिडक्शनचे एक्झाम्पल्स असतात. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण टोटल ब्लॉक डायग्राम रिडक्शन रूल्सची आपण रिव्हिजन घेतलेली आहे. ते व्यवस्थित करायचे आहे पुढे.